आपल्या फोंड्याला त्या ठिकाणी कपिलेश्वरीमध्ये आपले कराडकर बुवा जे आहेत ते कराडकर बुवा येणार आहेत 1 वर्षासाठी. आणि पेपरमध्ये मी त्यांनी दिली होती बातमी ती वाचली की 1 वर्ष मी या ठिकाणी वास्तव्य करणार आहे आणि ज्यांना कीर्तन शिकायची आवड असेल त्याने अवश्य कीर्तन शिकायला यावं. कोणत्याही प्रकारचं बंधन म्हणजे जातीपातीचं बंधन नाही असं त्यांनी उल्लेख केला होता. आणि ती रात्रीची कीर्तनं ती शिकवायची, ते रात्री 10 ते 12 अशी ती वेळ होती कपिलेश्वरीला. मी त्यावेळेला संध्याकाळची मला शिफ्ट होती 1 ते 6 पर्यंत. 6 झाल्यानंतर मग सायकलनं मी त्या ठिकाणी आपल्या चोपडेमध्ये जायचो. तिथं एका ख्रिश्चनच्या घराच्या साईडला ती सायकल ठेवायचो. मग फेरीबोटीतनं शिवोली ते म्हापसा ते पणजी आणि पणजी ते फोंड्याला साधारण 9 वाजता मी पोचायचो. मग तिथं जवळच्या हॉटेलमध्ये काही थोडंसं आपलं खायचं आणि परत चालत, त्यावेळी आणखी सोय नव्हती, चालत मी कपिलेश्वरीला जायचो. आणि मग तिथं 10 ते 12 बुवाकडे त्या ठिकाणी ते शिकायचं आणि त्यांच्याकडे तिथंच मी रात्री झोपायचो. असं 1 वर्षभर मी त्या ठिकाणी त्रास काढून शिक्षण घेतलेलं आहे कीर्तनाचं.